बघतो याआधी तुम्हीही कधी जिवंत मुंगूस पाहिले असेल किंवा तुम्हालाही तुमच्या डोळ्यासमोर कधी जिवंत मुंगूस दिसले असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कदाचित तुम्ही या व्हिडिओला सोडून जा, पण लक्षात ठेवा, या व्हिडिओला जर तुम्ही आज सोडून गेलात तर तुमचे लाखो ते करोडो रुपयांचे नुकसान होईल. पण कसं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. पण त्याआधी हा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. नमस्कार बघतो, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री स्वामी समर्थ. बघतो आजच्या काळात मुंगूस दिसणे खूप कठीण झाले आहे. जसे की तुम्हाला माहीतच आहे की आजच्या काळात प्रत्येक प्राणी हा विलुप्त होत चाललेला आहे आणि त्यांची संख्या ही कमीत कमी होत चाललेली आहे. पण त्या प्राण्यांपैकीच एक प्राणी म्हणजेच मुंगूस. हे मुंगूस जिथे कुठे असते तिथे साप हे कधीच येत नाहीत असे म्हणतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का की जर तुम्ही या मुंगसाला पाहिले असेल तर तुम्हाला कोणते संकेत मिळाले आहे, देवाने तुमच्यासाठी कोणते संकेत पाठवलेले आहे आणि या मुंगसाद्वारे देव तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित हे तुम्हाला माहीत नसेल, पण मी तुम्हाला याविषयी शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगण्यात जातोय. पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. पण त्याआधी कमेंट्समध्ये आपल्या प्रिय इष्टदेवतेचे नाव जरूर टाईप करा आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हेही कमेंट्समध्ये अवश्य सांगा. तर बघतो, मुंगूस हा एक असा प्राणी आहे जो आपल्याला धनप्राप्ती म्हणजेच पैसे, लक्ष्मीची कृपा हे सर्व काही देऊ शकतो. जर आपल्या बँक खात्यामध्ये कायम पैसे नसतील, म्हणजेच आपल्या बँक बॅलन्स नेहमी कमी राहत असेल, तर मुंगूस आपला बँक बॅलन्स वाढवू शकतो. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये या मुंगसामुळे खूप सारा पैसा आकर्षित होऊ शकतो, ज्याने तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो. कदाचित काही लोकांना ही बाब अंधश्रद्धा किंवा काही लोकांना हे फेक म्हणजेच खोटं वाटत असेल तर त्यांनी आत्ताच हा व्हिडिओ सोडून जाऊ शकता. पण ज्या लोकांनी देवावरती विश्वास ठेवलेला आहे, जे लोक पूर्ण श्रद्धाभावे देवाला मानतात, त्यांनी या व्हिडिओला चुकून सुद्धा सोडू नका. कारण की या व्हिडिओला पाहून तुम्हाला नक्कीच काहीतरी महत्वाची शास्त्रीय माहिती मिळेल आणि तुम्हाला या मुंगसाचा चांगला योग्य तो वापर करून पैसा म्हणजेच मनी व अपाट धन प्राप्ती करता येईल. या तर मग हे जाणून घेऊयात की तुम्हाला मुंगसामुळे कशी काय पैसा व धन प्राप्ती होईल आणि तुमचा बँक बॅलन्स ही वाढू लागेल. बघतो, आजपर्यंत जर तुम्ही तुमच्या बँक खात्यातून कमीत कमी पैसे विड्रॉ केले असतील तर आता तयार व्हा, कारण या उपायानंतर नक्कीच तुम्ही तुमच्या बँक खात्यातून लाखोंनी पैसा विड्रॉ करू लागाल. म्हणजेच तुमच्याकडे पैशांची कधी कमी राहणार नाही. लक्षात ठेवा बघतो, मुंगूस हे भगवान श्रीहरी विष्णूंचे रूप आहे. त्यामुळे बरीचशी लोक आजकाल मुंगसाला सुद्धा पाळत आहे. ज्या घरात किंवा ज्या जागेमध्ये मुंगूस असतो तेथील जागी जवळपास कुठेही सर्प फिरकतही नाहीत. आणि जे लोक मुंगसाचे आणि सापाचे भांडण पाहतात अशा लोकांना खूपच भाग्यवंत मानले जाते. अशी लोक खूपच नशीबवान असतात असे आपल्या वेद पुराणांमध्ये मानले जाते. जे लोक मुंगसाची जोडी पाहतात अशा लोकांना लवकरात लवकर काहीतरी चांगली बातमी मिळणार आहे असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती सकाळी बाहेर जाताना किंवा मग दुपारी घरी येताना त्याला रस्त्यात कुठेही इतरत्र मुंगूस दिसतो, अशा व्यक्तीला पुढील 48 तासात मोठी धनप्राप्ती होत असते. आणि तुम्ही देखील कधी कधी असा विचार केलाच असेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला मुंगूस दिसतो त्यानंतर तुम्हाला खूप जास्त मनी म्हणजेच धन पैसा मिळालेला असतो. लक्षात ठेवा बघतो, हा प्रभाव नक्कीच आहे. जेव्हा तुम्हाला रस्त्यात कुठे मुंगूस दिसेल तेव्हापासून कमीत कमी पुढील 48 तासांपर्यंत तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण की तुम्हाला एक चांगली नक्कीच एखादी धनप्राप्ती होतेच होते. मग ती कोणत्याही प्रकारे कोणत्याही स्वरूपात असू शकते. मुंगसामुळे पैसेही मिळतातच, कारण मुंगूस हे भगवान श्रीहरी विष्णूंचे रूप आहे आणि त्यामुळे यामध्ये पैसा अडका खूप मिळत जातो. आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल आणि मुंगूस तुम्हाला पळताना इतरत्र दिसेल किंवा ते तुम्हाला पाहून आपले दात दाखविताना दिसेल तर हे तर खूपच भाग्याचे आणि शुभ लक्षण मानले जाते. जेव्हा कधी मुंगूस तुम्हाला त्याचे दात किंवा जीभ दाखवेल तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आता तुमचे पूर्णपणे भाग्य बदलणार आहे. कारण की मुंगूस कोणत्याच व्यक्तीला त्याची जीभ किंवा दातांना दाखवित नाही. आणि असे ज्या कोणत्या व्यक्तींना दाखवितो किंवा जो कोणी व्यक्ती त्याची जीभ किंवा दातांना पाहतो तो व्यक्ती खूपच भाग्यवान मानला जातो. जर याआधी तुम्ही सुद्धा मुंगसाची जीभ किंवा दातांना पाहिलेली असेल तर नक्कीच तुम्ही खूप भाग्यवान आहात. आणि तुम्ही असे पाहिले असल्यास मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आता एवढेच नव्हे तर फक्त मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही छोटेसे काम करून तुमची कोणतीही मनोकामना त्या मुंगूस राजाकडून पूर्ण करून घेऊ शकता. मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही त्याच्यासमोर
पूर्ण मनोभावे हात जोडायचे आहे आणि तुमच्या मनात जी काही मनोवांछित इच्छा आहे ती मुंगसासमोर तुम्ही प्रकट करायची आहे. त्याचबरोबर तुमची नजर व मुंगसाची नजर तुमच्यावर पडल्यास फक्त त्याच्या समोर हात जोडून त्याला प्रणाम करावा. असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये पुढे कधी धनाची कमी होणार नाही. तुमचा बँक बॅलन्स, तुमचा खिसा सदैव पैशांनी भरलेला राहील. तुमच्या घरामध्ये सुख, संपत्ती, वैभव, ऐश्वर्य, शांतता नांदेल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल. बघतो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार करणारा ठरेल. लक्षात ठेवा, मुंगूस कुठेही दिसो, कधीही दिसो, शेतात किंवा घराबाहेर पडल्यास, कधीही दिसल्यानंतर हा छोटासा उपाय करा. याने नक्कीच सदैव तुम्हाला धन प्राप्त होईल. या उपायाने तुमच्या आयुष्यात पुढे कधीही पैशाची कमी येणार नाही आणि हा उपाय नक्कीच तुम्हाला प्रत्येक वेळी धन प्राप्ती करून देईल. याचसोबत बघतो अनेक वेळा आपण शांततेत झोपलेले असताना आपल्याला विविध प्रकारची स्वप्ने पडत असतात. मग अशा वेळी स्वप्नांमध्ये आपल्याला काहीतरी दिसत असते, इथपर्यंत की अगदी आपण कुठेतरी पर्यटन स्थळी देखील भेट देऊ शकतो आणि असे स्वप्नांमध्ये काही घडू शकते. काहींना स्वप्नात चांगल्या प्रकारच्या गोष्टी घडताना दिसतात, तर काहींना स्वप्नात वाईट प्रकारच्या गोष्टीही दिसतात. त्यामुळे त्यांना हे समजत नाही की त्यांचा अर्थ नक्की काय होतो. बघतो काही लोकांना वाटते की स्वप्नात आपल्याला काही गोष्टी दिसल्यास त्यामध्ये त्याचा अर्थ नक्की होतो तरी काय. काही लोकांना हेच कळत नाही की स्वप्नात आपल्याला नेमकं काय दिसल्याने त्याचा काय अर्थ होतो. काही लोक तर आधीच घाबरून जातात. पण लक्षात ठेवा, स्वप्नात जी प्रत्येक गोष्ट दिसेल ती चांगली असेलच असे नाही आणि जी प्रत्येक गोष्ट दिसते ती वाईटच असेल असे नाही. तसेच स्वप्नात तुम्हाला प्राणी, वस्तू आणि इतर काही जागा दिसतात. त्यामध्ये काही जागा काही शुभ संकेत देतात, तर काही वस्तू व प्राणी हे अशुभ संकेत देतात. तर चला हे जाणून घेऊयात, जर हे मुंगूस तुम्हाला स्वप्नात दिसले तर काय संकेत देते. तर इथे लक्षात ठेवा बघतो, मुंगूस जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वप्नात दिसते तेव्हा तेव्हा हा संकेत तुमच्यासाठी फारच शुभ मानला जातो. कारण मुंगूस हे भगवान श्रीहरी विष्णूंचे रूप आहे आणि हे मुंगूस तुम्हाला धनप्राप्ती देण्यासाठीच हे तुम्हाला स्वप्नात दिसते. धार्मिक माहितीनुसार असे मानले जाते की तुम्ही जेव्हा जेव्हा स्वप्नात मुंगूस पाहाल तेव्हा तेव्हा तुम्हाला खूप जास्त धनप्राप्ती होईल. तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशाची कधी कमी दिसणार नाही. लक्षात ठेवा, मुंगूस हा त्या लोकांनाच दिसतो जी लोक खूपच जास्त आतुर असतात धनप्राप्तीसाठी आणि मुंगूस हे त्याच लोकांना बाहेर दिसते जी लोक खूप जास्त चिंतेत असतात. मुंगूस हे श्रीहरी विष्णूंचे रूप असल्यामुळे ते त्यांच्या भक्तांपर्यंत लवकरात लवकर पोहोचतात. त्यामुळे तुम्हीही श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण करा. नक्कीच तुम्हाला मुंगूस लवकरात लवकर दर्शन देईल. आणि ही गोष्ट तर पक्कीच आहे की हे मुंगूस तुम्हाला जेव्हा जेव्हा दर्शन देईल तेव्हा तेव्हा तुम्हाला धनप्राप्ती नक्की होईल. लक्षात ठेवा, मुंगूस जेव्हाही कोणाला दर्शन देते किंवा ज्याच्या समोरही येते त्यानंतर त्या व्यक्तीला पुढील 48 तासांच्या आत नक्कीच धनप्राप्ती होते. धार्मिक मान्यतेच्या नुसार मुंगूस हा धनाचा देवता मानला जातो. हे कुबेर देवता सोबतच हा एक दुसरा दैविक गुण असलेला प्राणी आहे, दुसरा देव आहे, जो की कधीही कुणालाही जरी दिसला तर त्याला धनप्राप्ती ही निश्चित होत असते. जसे कुबेर देवता श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाल्यानंतर धनप्राप्ती होते, त्याच प्रकारे मुंगूस दिसल्यानंतर सुद्धा धनप्राप्ती होते. त्यामुळे यापुढे कधीही जर तुम्हाला मुंगूस दिसले तर हा एक चांगला संकेत आहे. तर बघतो, कधी तुम्हाला मुंगूस दिसले तर त्याकडे कधी तुम्ही दुर्लक्ष करू नका. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.